शिमग्याक जाऊचा शिमग्या गावात. आमच्याकडे थोडा लेट असतो पण जावं तर लागणार. परवा पालखी आहे, आज तारीख आहे 20. चला जाऊया आणि मध्ये मध्ये रस्त्यामध्ये भेटत राहूया. अप्पर वर्थ आहे आणि आता नेहरू पनवेलला भेटूया आपण. पनवेल डेपो सुधारलाय बऱ्यापैकी चांगलं. पंचमुखी हनुमान मंदिर पनवेल. आता आपण लागलो लेफ्ट मारून मुंबई गोवा हायवेला. चला मुंबई गोवा हायवेची मजा घेऊया. खतरनाक म्हणजे खतरनाक गर्दी आहे गाड्यांना, एकदम बेकार. जेवू तर शकत नाही आपण, डब्बात आहे आपला. मी तर विचार करतो की बसमध्ये जेवायचा. स्टॉप आहे, आपण नाही करू शकत. आपण आपलं जे आहे जेव्हा डब्बा आणला तोच खाणार आहे. 20 तारखेला पण एवढी गर्दी. माझ्या हिशोबाने बरेचसे लोक निघाली पाहिजेत तिकडनं, कारण शिमगा जो असतो ना तो आपला इकडे रत्नागिरी, दापोली, माणगाव, रायगडमध्ये वगैरे बराच लवकर होतो आणि त्याच्यानंतर मग आपल्याकडे होतो. जसं माझ्याकडे आता 20 तारखेला, 20 नाही, आज 20 तारीख आहे, 22 तारखेला पालखी येणार, तसं होणार. चला शिमग्याची ट्रिप करूया आपण, गर्दी तुम्हाला दाखवतो. मस्त जेवण वगैरे झालंय आपलं, बसमध्येच जेवलो वगैरे. पण आता पण हायवेच्या बाहेरच सगळ्या गाड्या उभ्या आहेत बघायच्या. या काळ भैरव, कुरुक्षेत्र, हिमानी, तिथे पुढे राजधानी पण आहे. राजधानीची पण मला तिकीट भेटत होती पण नाही घेतली. हे कुठले स्वामी.
37 मानगाव. लेफ्टला गेला इस्लामपूर, राईट साईडला आहे आपला मानगाव डेपो. म्हणजे तू पहिला जायचं मध्ये मध्ये काय चालतो मध्ये काय चालतो. मित्रांनो, या रस्त्यावरती जिथे इथे डायव्हर्जन आहे ना, तिथे म्हणजे असं ब्रिजचं वर काम चालू आहे, कळणार नाही. तर या पर्टिक्युलर पॅचमध्ये गावाचं नाव माहिती नाही, पण मध्ये मध्ये डायव्हर्जन्स आहेत, सगळीकडेच आहेत. आणि मध्ये मध्ये तुम्हाला असे पेवर लॉकचे पण रस्ते भेटतील. पेवर लॉक भेटणार तुम्हाला, असं आहे. आणि आता इकडं नाही बघा, लेफ्ट साईडला ब्रिजचं काम चालू. गावाचं नाव माहिती नाही, पण एक लोकेशन फिक्स केलं होतं की राईट साईडला ना कुठेतरी ते घरावरती गाडी असायची. हा, या घरावरती गाडी होती. याचं गावाचं नाव मला माहिती नाही, पण रस्ता तसंच आहे, पेवर लॉकचा. असं सगळं आहे. आणि ब्रिज पण खूप मोठा आहे. आता आपण चाललो आहे पोलादपूरच्या ब्रिजच्या खालनं, आणि आता लागेल आपल्याला कशेळी घाट. आता आपण जाऊया कशेळी घाटामध्ये. चला तर कशेळी घाटाचा एन्जॉय करूया. आलो आहे. आणि हा इकडनं जो राईटला गेला ना, हा जुना आपला
कशेडी घाटला जाणार रस्ता, घाट रस्ता. आता फक्त मठला जायला जी आहे. आता हे सिंगल ब्रिजच आहे चालू इथे आणि लेफ्टला गाव दिसतो. मित्रांनो, आता आपण पोचत आहोत कशेडी टनलमध्ये आणि कशेडी टनलचे दोन्ही बोगदे चालू झालेले आहेत. म्हणजे टनल पण आणि बोगदा म्हणजे एकच आहे. दोन्ही बोगदे चालू झालेत. आता जायला चालू केलेलं आहे. फक्त लाइटिंग वगैरे काय लावलेलं नाही आहे. आता इथे बघा, हा पहिला जॉईंट त्या टनलला आणि त्याच्यानंतर दुसरा जॉईंट त्या टनलला. असे बरेचसे जॉईंट दिले आहेत आणि माझ्या नजरेत येत आहे की आणखी काही जॉईंट असतील ते आपण तुम्हाला दाखवतो आता. असं हा तिसरा जॉईंट टनलला, म्हणजे 2 किलोमीटर हा तिसरा जॉईंट होता. आणि आता बघूया आणखी काय आहे का. बघूया चौथा जॉईंट. 4 जॉईंट आहेत ह्या टनलमध्ये, कशेडी टनलमध्ये. आणि आता आपण हा कशेडी टनल करतो आहे पास. चौथा की पाचवा, कितवा गेला कळला नाही मला. काउंट केले तेवढेच, पण हे जॉईंट आहेत ह्या 2 किलोमीटरच्या मध्ये. आणि आपण टनल क्रॉस करतो आहे आणि आपण परत आपल्या खेडच्या दिशेने लागलो आहे. सिंगल लेन परत चालू झाली आहे, असं आहे. चला आता सिंगल लेनवरनं पुढे जाऊया. राईट साईडला तुम्हाला दिसतंय खेड रेल्वे स्टेशन आणि आपण चाललो आहे आपल्या भोसते घाटामध्ये. चला आता भोसते घाटाची मजा घेऊया. आणि हा आता तुम्हाला दिसतो आहे भोसते घाटाचा आयकॉनिक टर्न, ज्याच्यामध्ये येताना खूप बरेच सारे स्पीड ब्रेकर आहेत. असा हा टर्न. आणि आपण जाऊया आता लोटेच्या साईडला. नाकातले केस ना आता जळतील बहुतेक आपले, कारण आपण आता पोचलो आहे लोटे MIDC मध्ये. खूप घाणेरडा वास येतो इथे. AC असून दे ना काही असून दे. इकडची लोक कशी राहत असतील माहिती नाही, पण खूप बेकार घाणेरडा वास आहे इथे. वास आला की समजायचं की आपण लोट्याला आलो होतो.
मित्रांनो, राईट साईडला दिसते ना ती चिपळूण सिटी आहे. आता आपण परशुराम घाट उतरत आहोत टुवर्ड्स चिपळूण साईडला. ह्या घाटामधनं जाताना गाड्या जरा सावधान चालवा उतरताना, कारण मध्ये मध्ये रस्ता आहे ना निमुळता होतो, काही कारणास्तव कामं वगैरे चालू असतील त्याच्यामुळे. आता तुम्हाला इथे बघायला भेटेल, हे बघा मध्येच कामं चालू आहेत, बहुतेक स्लायडिंगमुळे वगैरे असतील. तर मध्ये मध्ये छोटा होतो रस्ता आणि सिंगल लेन पण होतो. आता इथे बघा सिंगल लेन झाला आहे रस्ता, असं आहे. तर उतरताना गाड्या जरा सावकाश. मित्रांनो, आता पोचत आलो आहे चिपळूण शहराकडे. आता समोर तुम्हाला दिसतंय तो म्हणजे आपला वळका भाऊ लवकर बहादूर शेख नाका चिपळूणमधला. आता आपण पोचलो आहे चिपळूणला. हाय बहादूर शेख नाका. लेफ्टला कराड, राईटला चिपळूण महानगर परिषद, असं आहे. चिपळूणमध्ये पण आता बरंचसं काम होत आलं आहे. आता तुम्ही बघता ना वरचे, मी लास्ट टाईमला आलो होतो ना तेव्हा वरचे आहेत ना 7 गडर झाले होते. आता तुम्ही मोजू शकता 7 गडरपेक्षा आता किती गडर तयार झालेत. वरती त्यांचे हे पण ठेवले, काय मधले जॉईंट असतात ना ते पण ठेवलेले आहेत. म्हणजे काम इथे जरा बऱ्यापैकी चांगलं चालू आहे आणि आहे. मी लास्ट टाईमला जेव्हा 7च होते, काहीतरी 12-13 गर्डर बनवून तयार झालेले आहेत. असं सगळं काय आहे. राईट साईडला आहे चिपळूण हायवेवरचा चिपळूण डेपो. आणि इथे पण मी लास्ट टाईमला जेव्हा आलो असेल, तुम्ही बघितलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये, 4च गर्डरचं काम चालू होतं, म्हणजे चालू झालं होतं त्यावेळेस. पण आता हे बरेचसे ते गर्डर तर बनवून तयार झाले आहेत आणि जवळपास एक 7-8 गर्डरचं काम म्हणजे झालं पण आहे. असं सगळं आहे. काम प्रगती पथावरती आहे. सावड्यामध्ये आलो आपण. सकाळचे वाजले 4 आणि आपण आहोत आता तुम्हाला जे हॉटेल दाखवलं ना आरवलीच्या अगोदर, त्या हॉटेलला. आली गाडी व्यवस्थित झाली. 10ला काहीतरी सुटली होती, 9:30 काहीतरी. आलो व्यवस्थित आलो. चला गाव वाटूया. पण आता जरा लुटकत आलो आहे. आता पुढे कॅबिनमध्ये राहील की नाही माहिती नाही, पण बहुतेक झोपणार अशी परिस्थिती आता. कारण 1-2 तास तरी झोप भेटायलाच पाहिजे. आता बघूया. ह्याच्या पुढचा ॲक्च्युली ती गाडी
काय म्हणतात बाव नदी, हातखंबा, पाली, लांजा करून जाणार आहे. बघूया तुम्हाला दाखवायला भेटलं तर नक्की दाखवतो. पण झोपलं बेकार आली. निघतो आता आपण हॉटेल पंचामृत मधनं. दादा पण बसतायत आता. चला जाऊया पुढे. पंचामृत हॉटेल सोडतोय आता आणि आपण निघूया आपल्या मुंबई गोवा इकडनं राजापूरकडे. आरवली आलं आता. खाली आरवली रेल्वे स्टेशन आहे आणि आता आपण जाऊया. आणि आहे ते आपलं संगमेश्वर स्टेशनच्या अगोदर रस्त्याचं काम जोरात चालू आहे. पुढे आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशन. मला वाटतं नेक्स्ट वीकपर्यंत हे काम झालेलं असेल असं वाटतंय मला. आणि समोर दिसतं तुम्हाला कोकण रेल्वेचा ब्रिज. ट्रेन गेली असं किती बरं वाटलं असतं याच्यावर. शास्त्री पुलावर ना आपण आता पुढे चाललो आहोत. आणि लेफ्ट साईडला तुम्हाला बघताय बेस कधी झाला नव्हता. इथे बेसचं पण काम चालू आहे. म्हणजे नेक्स्ट टाईमच्या व्हिडिओपर्यंत लेफ्ट साईडचा रस्ता चालू असेल शास्त्रीपूलच्या नंतर. आता इथे एक ब्रिज आहे बघा. ह्या ब्रिजची मजा बघा. इथे माझ्या हिशोबाने काहीतरी एक हनुमान मंदिर होतं. राईट साईडला होतं हनुमान मंदिर. अरे बापरे, इथं ब्रिजमध्येच गेलं हनुमान मंदिर. व ब्रिजच्या खाच्यामध्ये आलंय ते. काय माहिती नाही बाबा ते कसं करतील आता. संगमेश्वर डेपो. चला संगमेश्वरला तर पोचलोय. आता पुढे कसं जायचं बघूया. पुढे ते समोर इथे हे संगमेश्वरचं ब्रिज काम चालू आहे. कधी तयार होईल माहिती नाही. 2 तासाचा आराम करून मी पोचलो राजापूरमध्ये. आता आहे वाटोळला. आता ओनी येईल. चला राजापूरची सकाळ एन्जॉय करा तुम्ही. मित्रांनो आता आपण पोहोचत आलो आहे राजापूरला, माझ्या गावी. चला पोचलं बाबा. हा ब्रिज क्रॉस झाला की आपण गेलो राजापूरला.
हा बघा राईट साईडला राजापूरचा डेपो. चला आता आपण पोचलो. चला दादा, धन्यवाद. राजापूर डेपोला भेटलेली नवीन गाडी कुठे लागली आहे बघूया. मुंबईवरनं आली आहे. नालासोपारा राजापूर. नालासोपारा राजापूर बरोबर 6:45 वाजता राजापूर डेपोत आलेली आहे. टायमावर आहे की मला माहिती नाही. SS जर्नीवाल्यांनी हा एक लास्ट व्हिडिओ केला होता, नालासोपारा टू राजापूर. ते किती वाजता पोचले होते मला माहिती नाही. आता 6:45 बरोबर ही गाडी इथे आहे आणि आपली बॅटरी आहे 5%. चला आपण जाऊया आपण घरी.